बापरे ताई, एवढे भांडे घासायला काढले? हा व रात्री भांडे घासालेच नाही ना, लाईट गेली होती तर अंधार होता. हाव ना ताई, पार्थ तो लयच रडत होता व रात्री. हो ना ताई, लय रडत होता तो. त्याले गरमी होत होती ना, अंधारी दिसत होता. हाव ना बिचारे, आपल्याच घरची लाईट गेली, अजूनही आला नाही तो वायरमॅन तर. हाव ना, यांना तर केला होता फोन. एवढ्या लवकर थोडी येते तो ते लोक, 11 वाजता काम सुरू होते त्यांचं, तेव्हा येते ते. हाव ना ताई, त्यांना समजायला पाहिजे ना, लेकरं आहे काही आहे. त्यांना काय आहे व, आम्ही तर बाहेरच झोपलो. हाव ना, आता बाहेर येले झोपलं असतं तर मच्छर चावले असते ना, म्हणून झोपले नाही काही. हा व बरोबर आहे ना, मच्छर गिच्छर चावले तर अजून डेंगूची वेगळी भीती राहते. हो ना ताई, मी काय म्हणते, आज आई चालली घरी. हाव का ब, काऊन चालली आई घरी? आता आई म्हणते झाले म्हणते 2 महिने, आता जातो मी घरी. राहायला लाव ना आईले, तो लहान आहे म्हणा, बस सांभाळता येत नाही. आई ऐकतच तर नाहीये, आता काय करू, लय समजवलं आईले पण आई ऐकतच नाहीये. हाव का व, आता राहिले असत्या काकू तर बरं वाटते. हाव ना, सध्या तो लहान आहे ना व. हाव ना, आता काय करणार, आई ऐकत नाही तर. आता काय माहिती, माझी आई येणार होती भेटायला, येतो म्हणे. हाव का ताई, तुमच्या आईला दिवस झाले आल्याच नाहीये? येतच नाही व माझी आई, जास्त येतच नाही. आता म्हणे तर खरं बा येतो. आता पहिले गोलू कसा तिकडेच होता ना, मग आता येते आई, त्याची याद येऊन राहिली तिले. बरोबर आहे ना ताई, आता 5-6 वर्ष राहिले ना ते त्यांच्या जवळ. हाव ना व, पहिलीत होता तो, गेला होता तिथं तर. मग बरोबर आहे ना ताई, आता 5 वर्ष झाले ना. हाव ना, मग आई कितीच्या गाडीनं चालली व तुम्ही? असं जाते आता आई, जेवण गिवण करते, मग मामाच्या घरी जाते. अमरावतीला माझी मामा राहते ना, मग तिकडे जाईन, 1 दिवस राहीन आणि मग तिकडे पुण्याला चालली जाईन. हाव का? हाव, दादा वहिनी येणार आहे ना, तर मग आई जाते. चांगलं आहे ना. आई ना दादाला इकडेच बोलवायचं होतं तुया, दादाला सुट्टी नाहीये ना. हाव काय, ते काय 8 दिवसाकरता येत आहे. हाव का व, दादाई किती दूर चालला गेला व, आता नोकरीसाठी जा लागते बा ताई. हाव, तूही जाशील ना एक दिवशी फिरायले. हा, कुठे राहते व ती दादा? हा, दुबईला राहते ना दादा, मग तूही जाजो मस्त दुबई फिरायले. नाही बा ताई, आपलं कुठे एवढं नशीब आहे, जाशी ना, ते भाऊ राहते आता आईले घेऊन जाणार आहे दादा. हाव का व, मग तुला घेऊन जाईन एखाद्या वेळेस. काय माहित बाप्पा, तू या दादाची लेकरं तिकडे शिकते वाटते. हाव, दादानं तिच्या शाळेत टाकलं ना तिले. हाव का व, चांगलं आहे ना. मोबाईल मध्ये दाखवत राहते बाबा हे लेकरं, आई असं राहते दुबई आणि तसं राहते, आपण कुठं पाहतो व. हाव ना ताई, मी मोबाईल मध्येच पाहिलाय, जाजो ना. पाहिन बा आता ताई, आई काय करते व. आई त्याला पाहते, मला भांड्याचा आवाज आला, मग ताई लयच भांडे घासून राहिल्या, तर मग आले का बाहेर. हाव का व, आता कसं शेतात गीतात जाणं नाही कुठं, त्याच्या कारण आरामात कामं होतात. बरोबर आहे ना ताई. झालं नाही का शेतातले कामं सुरू? नाही व अजून, आता जा लागन बाई, उद्या नाही तर परवा. म्हणत होते जो म्हणे शेतात चक्कर मारायले, पहा लागन ना आता पेरणीचं. 2 दिवस तर पाऊस चांगला पडला. हो ना ताई, काय करून राहिले हो तुम्ही? तुमची शेती आहे त्याचं काय माहित बा ताई, हे म्हणत होते पेरू म्हणे आपण. हाव का व, हाव, हे म्हणे मी आता योगेशच्या डेअरीवर तर काम करतो म्हणे, तर शेताचंही होत जाईन म्हणे माझ्यानं. चांगलं आहे ना, आता कसं त्या 12-14 हजार रुपयात काही नाही होत ना ताई. हा व, ते तर आहे, थोडाफार शेतीचाही हातभार होऊन जाईन. हा व, चांगली गोष्ट आहे ना. गोलूला आणि राणीला जेवायला पाठवून दे जा. काऊन व, काय बनवते आज? की नाही छोले पुरी रस बनवते. हाव का व, आईला आवडते ना, त्यांना कायले बोलवते मग, तर एवढं करत बसतो. नाही व ताई, त्या दोघं आले तर काय एवढं काय होते. तुम्ही किती वेळाच करत राहते, कायले बोलवतं कुटाणा करतो विनाकारणचा. एवढूच पोरग त्या काय नाही होत व ताई, तर काय होणार आहे ते दोघांचं. पाठवून दे जा, मी आवाज देतोच मग. ठीक आहे ना, आला मग मी स्वयंपाक करतो. हा व, कर ना. स्वयंपाक करतो येते मग. बापा बापा आई, एवढं सारं सामान आणलं व तू. आता घरच्या शेतात निघालं बाई, कारले शेंगा घेऊन आली. आणि गोल्याला आवडते ना भाजी. हा बाई, आवडते तर खरं त्याले. आता पाय, तो ट्युशनला चालला गेला. हा बाई, त्याची ट्युशन लावली ना. बरोबर आहे व, एवढे मोठे गुलाबजाम करून आणले तू, तुला शेतातले कामं कमी असते काय? आता म्हटलं खाली हात जाऊ का मग तुझ्या घरी, मग घेऊन आली. गोल्याला आवडते ना व, पण तुला त्याच्या आवडीचं आणलं तर हे नाराज झाली. माझ्या नातीले मी इथं घेऊन देतो. बाई, इथं जाय दुकानात आणि घेऊन घे काय लागते तर. आई आजी अशीच करते, माझ्या आवडीचं काही सांगत नाही. आणते ना बेटा, तू काय कधी चॉकलेट खातं, कधी बिस्किट खातं, घेऊन घे हा दुकानावर जाऊन. मी नाही आणत, तू आणायला पाहिजे होतं. अव, दुकान बंद होतं ना, काय तर आणलं असतं. आता हा घरून आणलाय ना खाऊ, हा खाऊन घ्या. आता संध्याकाळी जाऊन घेऊन येऊ आपण. आता एवढं सारं तर आणलं व आजीनं, तरी तू अशी नाटकं करते. हा, जाऊ दे ना, कायले रागवते तू. आई अशीच करते ना व हे. आता एवढं सारं आणलंय तर हे खाय ना. आता दुकानाहून कायले चॉकलेट गिकलेट आणायला पाहिजे. जाऊ दे ना, लेकरं राहते तसेच. नाही बाई, तसेच विचारतात ते.
काय म्हणते तुझी सासू गिसू? गेला तर त्यांच्या पोरीच्या घरी. हाव का व? त्या सासूचंही मन लागत नाही बिचारी इथं. राहिली ना आता 2 महिने, गेली आता. पेन्शन गिन्शन आल्यावर जाते. बरोबर आहे ना. काय म्हणतो हर्षू? काय म्हणणार आहे तो? तर म्हणे आई संध्याकाळीच ये म्हणे वापस. आत्याले काय आहे? आली असं ना तू 2 टाइमचं जेवण करून त्याचं. हा व आली आहे ना, संध्याकाळपर्यंत येऊन जाय म्हणे आई घरी. पोट्ट असंच करते, 4 दिवस तुला राहू देत नाही माझ्या घरी. वाखे होतात ना व खाय प्यायचे. तुले तर माहित आहे त्याले गरम गरम लागते. काय बाई तू सवय लावून ठेवली आहे, दुसरं काय आहे? जी बायको आल्यावर दिन काय त्याले? ना दे बापा, आपण आहे तिथपर्यंत देऊ. आलंच नाही व कुठचं स्थळ. हाव नाही, आता आलोच नाही तर काय करशील? तर सांगून ठेवलाय मी लय लोकायले. हाव ना बिचारे, होऊन जाय तर बरं होय. हाव ना, तू मोकळी होऊन जाशील. हाव ना बिचारे, काय करतं? भेटती नाही व आता. भेटाले काय बाई, चांगली भेटायला पाहिजे. हा व ते तर आहे. पाहुणा कुठे गेले? ते गेले ना शेतामध्ये. आले म्हणे चाल म्हणे, पण मी म्हटलं माझे कामही राहिले आणि तू येणार होती. काय पेरणी करून राहिले काय? नाही बाई, अजून 2-4 पाऊस पडू देतो ना, मग करतो. हा बिचारे, सध्या ह्या महिन्यात काही करूच नको. पाहतो नाही आता, इकडे सगळे न केलं तर मग करून टाकू. हा व बरोबर आहे ना, सगळे जेव्हा करते तेव्हा करवा आपणही. मग का नाही बाई, आता उन्हाळा होता तर घरीच होते मी. मग का नाही, किती ऊन होतं व, लय ऊन होत आई. आता हे कितीपर्यंत झोपली राहीन वाशी काय माहित आई. बरोबर भूक लागन तेव्हा खाईन बरोबर हे गुलाबजाम. आता पाहतं एवढे चांगले करून आणले तू. खरंच ना व, काय आणा म्हटलं, मग गुलाबजाम केले. मग याले बर्फी आवडते तर बर्फी केली. आता आंबे आणले असते, पण तू आज घरी आंबे आहे. हा बाई, लय आंबे आहे ना. आचार नाही टाकला का बाई? नाही व, टाकायचा आहे ना अजून. तू टाकला की नाही? नाही आई, टाकायचा आहे ना अजून. टाकून कानी दिला व, अजून पेरणी गिरणीचे काम लागून जातील. आई व गरमीच तर किती होती. आता टाकतो ना. टाकून दे जो आई, तुझ्याकरता टाकू का? नाही व, मी टाकन ना, घरी आंबे आहे ना. उलट तू म्हणत असन तर तुया टाकून देतो. राहू दे ना, कुठं पैसे नाच करतो. त्यात काय व, माया टाकन तर तुयाही टाकून देतो. पाय मग तसं. हा व, आणि तू मागच्या वेळेस जवायले पाठवत होती गहू घ्यायला तर पाठवलंच नाही. आई त्यांचं येणंच नाही झालं ना व, इकडे आलेच कुठं ते. आता पावसाळा लागून गेला, पावसाळ्याच्या पहिले घेऊन येते. आता पाहिन ना एक दिवशी, मग घेऊन जाईन. मग का नाही, मला इथं ठेव तिथं ठेव, परवड पुरते ना ते. हा बाई, आता सध्याच राहू दे. पाहतो आता पेरणी गिरणी झाल्यावर मग येईन, घेऊन जाईन. हा व, घेऊन जाजो ना. बापरे, आल्या काय मामीजी? हाव ना. कधी आल्या? आताच आले. हाव काय? इले काय झालं? अव आईनं खाऊन आणला तर ते रागू भरली. एवढा तर खाऊ आणलं ती आजीनं. तिनं दादाच्या आवडीचा खाऊ आणलाय, माझ्या आवडीचा काहीच नाही आणला. आता आणला तर आहे बाई, हा खा ना. हाव ना, ऐकतच नाहीये. त्यापासून अशीच लेटली येते. खाते, आमची राणी हुशार आहे ना. मी नाही खाणार, आजी अशीच करते. अव तुम्ही आंबे आणले का? नाही. अहो मी काय म्हणते, आंबे घेऊन या तुम्ही. ठीक आहे ना, रस करते का? आता म्हटलं संध्याकाळी मस्त पुरणपोळी रस बनवतो. आई पण आली आहे तर रस होऊन जातं मस्त. ठीक आहे ना, आणतो मी संध्याकाळी. लवकर आण जा, नाही तर तुम्ही लय उशीर लावते. आणतो ना. कशाले रस नगीच करतो व, आईले पुरणपोळ्या करतो. जाऊ दे नाही, करू दे ना, मला माहित आहे तू घरी करत नाही. त्यात काय आहे, केला असता मी आता घरी. राहू दे ना, मला वाटलं तू येशील पण तू आलीस नाही. आई येणंच नाही झालं ना व. काय बाई तू येणंच निवत म्हणते, जवाई येत नाही. आता शेतीचेच तर काम आहे. हा, शेतीचे काम तर काय संपतच नाही आपले आयुष्यभर. काय करतात मामीजी, शेतावर तर आपलं पोट आहे. हा हो बा, ते तर आहे. जाय बाई राणी, हा बनवतो, मली दे. मी नाही देत. असं करू नको, चल. बाबा मी नाही देत ना. आणि मस्त चहा बनवते आई. हाव का व, मस्त बनवते. चांगला आहे ना, नात हुशारच आहे. हाव ना, झाडझूड करन, भांडे घासन, कपडे धुवन, सगळे काम करते. चांगला आहे ना, पोरीबाईले आलेच पाहिजे काम. मी बनवतो चहा, तुम्ही हॉलमध्ये बसा. ठीक आहे ना. बसू दे ना पाहुण्याले. बसते ना बाई, तिकडे लेटते ते जरा आता. बसू दिलं असतं पाहुण्याला, इथंच लेटले असते. नाही बाई, आपण बोलू तर ते मग झोप नाही होणार तर त्यांची. हाव तेही आहे. काय ले रस अन पुरणपोळ्या करतो व. नाही ना बाई, काय तूच एकटी खाणार आहे का? आम्ही सगळे खाणार आहो. आव तुझी सासू गिसू घरी नी ना. आई माझ्या सासूले करून खाऊ घातलं मी. नाही तर जवाई म्हणन की मग आईनी न तिच्या आई करता पुरणपोळ्या केल्या. खाऊ घालत असतो नाही मी ना. उद्या मस्त हर्षूसाठी पण घेऊन जाय. नाही व, करन ना मी. नाही, घेऊन जाजो ना पुरणपोळ्या करून. हर्षूचंही लग्न होऊन जाय तर टेन्शन कमी होय. हा बाई, होईन ना, काय एवढं टेन्शन घेते. नाही व, वाटते ना आता त्याचं वय निघून चाललं ना. होईन ना बाई, त्यात काय आहे. व्हायलेच पाहिजे हो बिचारे. जवायले सांग ना व, एखादी पोरगी पाहायचं.
आई मी आता की नाही त्या लता काकूले सांगन, त्यांना माहित आहे त्यांच्या ओळखी गिडकी येतं. ठीक आहे ना, तसं पाय मग काय म्हणते ते देराणीचं बाळ. चांगलं आहे बा, जा लागन ना तिथं पाहाले. हा बाई चालली जाजो, 200 रुपये देऊन देजो. ठीक आहे ना. त्या ड्रेस गिस काही आणला नाही बाई मी. पैसे देऊन देजो बाई, पैसे कामाही येते. हाव ना, आता म्हटलं किती महिने झाले न काय झालं, कुठं जाऊ म्हटलं कपडे घ्याले, त्याच्याकरता काही गेली नाही मी, जाणं झालंच नाही. व बरोबर आहे बाई, तू कुठं जाशील. चाल आई मी चहा बनवतो मग. हा व बनवणं, पण पाहुणा तर झोपले व. नाही बाई लेटले असन ते. हाव काय गोल्या आलाच नाही व. येईन ना आई तो आता. आला पाय, तू त्याचं नाव घेतलं आणि आला तो. हा व माय नातू आला. आजी, आजी तू कशी आहे? मी मस्त आहे रे. किती याद आली आजी मी तुझी. हाव रे, मला याद येत होती तुई. पाय ना मस्त खाऊ आणला मी तुझ्यासाठी. हाव का आजी, मस्त गुलाबजाम आणले तुमचं करून. हाव रे, तुला आवडते ना. हे लड्डू आणले मी. आजी मला लय आवडते. हाव रे. हाव ना, पाय ना आजीनं तुझ्यासाठीच आणलं. मग माझी आजी ती. काय शाळेत गेला होता का बाबू? नाही बा आजी, ट्युशनला गेलो होतो ना. हाव का रे. आजी मी पाणी पिऊन येतो. हाव रे, ये ना. पहा मग मंडळी, माझी आई आली आता. तुमची आई पण येत असन आणि असं सामान घेऊन येत असन. नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुमची आई असं सामान घेऊन येते ना.